नमस्कार। दिवसभर लोक ऑफिस मध्ये काम करतात, तर काही लोक वर्क फ्रॉम होम करतात, तर काही लोक ट्रक चालवतात, एसटी चालवतात, ऑटो चालवतात। परंतु लोक 7 ते 8 तास या पोझिशन मध्येच असतात। त्यामुळे या भागामध्ये दुखायला चालू होते। आजच्या व्हिडिओमध्ये अशा सोप्या आणि साध्या एक्सरसाइज बघणार आहोत। त्या एक्सरसाइज केल्यानंतर तुमचे पूर्ण दुखणे निघून जाईल। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात प्रथम आपण काही मानेचे एक्सरसाइज बघू, जे करायला एकदम सिंपल आणि साधे आहेत। सर्वात प्रथम ताठ बसणे, या पद्धतीने स्लोली वरती बघणे, खाली बघणे, वरती बघणे, खाली बघणे। तर पूर्ण साइडला हळूवार पद्धतीने करायचे, जास्त गडबड नाही। डाव्या साइडला, त्यानंतर मध्यभागी, उजव्या साइडला, त्यानंतर मध्यभागी, डाव्या साइडला, त्यानंतर मध्यभागी। जे पण आपण मानेची एक्सरसाइज करतो त्या हळूवार पद्धतीने करायच्या, एकदम मान गरगर फिरवायची नाही, हळूवार करणे। त्यानंतर पूर्ण बघूयात पाठीमागे आणि स्लोली मान फिरवणे या पद्धतीने। या पद्धतीने बघा। जर तुम्हाला शोल्डर पेन, नेक पेन होत असेल तर या भागामध्ये हे एक्सरसाइज करताना थोड्या प्रमाणात दुखतं। ते थोडे दिवस असते, नंतर हे दुखणे निघून जाते। परंतु तुम्ही करताना एकदम हळूवार पद्धतीने करणे। त्यानंतर पूर्ण बघूया आता हाताची एक्सरसाइज। या पद्धतीने जेव्हा आपले मसल्स पूर्ण, जो आपला हात आहे इथून आपला हात जेव्हा फिरत असतो तेव्हा ह्या मसल्स आहेत जे थोड्याफार एक्सरसाइज होत असतात, त्या भागामध्ये पेन होत असेल तर पेन हळूहळू निघून जाते। या पद्धतीने हळूवार करणे। तर दुसऱ्या हाताच्या थोड्याच एक्सरसाइज सांगणार आहेत, परंतु व्यवस्थित बघा, करायला एकदम सिंपल आहे। या पद्धतीने त्यानंतर पूर्ण उजवा हात वरती, तर दोन्ही पण हात खाली, त्यानंतर डावा हात वरती, स्लोली खाली, या पद्धतीने। त्यानंतर आता आपण बघूया पूर्ण या पद्धतीने होल्ड करणे, थोड्या वेळ या पोझिशन मध्ये थांबणे, त्यानंतर रिलॅक्स खाली, थोडा वेळ थांबणे पोझिशन मध्ये, स्लोली वरती, पूर्ण रिलॅक्स। या पद्धतीने त्यानंतर थोड्याशा मनगटांच्या बघूया, जेणेकरून हातांचे पण थोडेफार व्यायाम होतील। या पद्धतीने दिवसभर ऑफिस मध्ये काम करून पूर्ण हात आपले थकतात, काही करण्याची इच्छा होत नाही। तुम्ही ऑफिस मध्ये बसल्या जेव्हा मध्ये ब्रेक असेल, लंच ब्रेक वगैरे, टी ब्रेक असेल, त्यावेळेस पण थोडं करू शकता। दिवसभर काय होते, एकाच पोझिशन मध्ये बसल्यामुळे पूर्ण बॉडी आपली अशी थकून जाते, जास्त करून मान आणि खांदे आपले खूप थकतात। त्यामुळे हळूवार करायचे एक्सरसाइज। पूर्ण या पद्धतीने स्लोली करणे।
त्यानंतर पूर्ण रिलॅक्स. पूर्ण थोडंसं एक्सरसाइज झालं की पूर्ण दीर्घ श्वास घ्यायचा. तोंडावाटे श्वास सोडणे. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. याने काय होते, आपल्या पूर्ण स्ट्रेस, कामाचा थकवा, दिवसभर स्क्रीन बघून आपल्याला जे थकवा आलेला असतो तो पूर्णपणे निघून जातो. ऑफिसच्या मध्ये मध्ये पण तुम्ही असं केलं तरी चालेल. पूर्ण या पद्धतीने अजून एकदा दाखवते. नाकाने श्वास घेणे आणि तोंडाने सोडणे. बघा, एकदम रिलॅक्स आणि एकदम फ्रेश वाटत असते. यानंतरच्या एक्सरसाइज साठी आपल्याला अशा प्रकारचा बेल्ट लागणार आहे. जर तुमच्याकडे बेल्ट नसेल तर घरातला टॉवेल तुम्ही यूज केला तरी चालेल. जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करा. पाठीमागून दाखवते, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. या पद्धतीने पूर्ण उजव्या हातामध्ये पूर्ण पकडणे. तुमचा डायरेक्ट असा काय होते, काही काही जणांचा हात पोहोचत नाही. जर तुमचा डायरेक्ट असा हात पोहोचत असेल तर एकदम बेस्ट. या पोझिशन मध्ये थोडा वेळ होल्ड करून थांबायचे. मान एकदम सरळ या स्थितीमध्ये मान ठेवायचे आणि असे थोडा वेळ थांबायचे. परंतु ज्यांचा हात पोहोचत नाही त्यांच्यासाठी बघा, पूर्ण अशा प्रकारचा बेल्ट घ्यायचा आणि स्लोली स्लोली थांबायचं या पोझिशन मध्ये. थांबणे या पोझिशन मध्ये थोडा वेळ थांबायचे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. थोडा वेळ थांबणे. दीर्घ श्वास घेणे आणि श्वास सोडणे. रिलॅक्स. त्यानंतर दुसऱ्या हाताने बघा, पूर्ण या पद्धतीने थोडा वेळ थांबणे. त्यानंतर रिलॅक्स. परंतु ज्या लोकांचा हात डायरेक्ट पोचतो त्यांच्यासाठी बघा, पूर्ण या पद्धतीने होल्ड करायचं आणि थोडा वेळ थांबणे या स्थितीमध्ये. मान सरळ या पद्धतीने. ही एक्सरसाइज केल्यानंतर काय होते बघा, ज्यांना शोल्डर पेन होते, ज्यांची या भागामध्ये दुखत असते त्यांसाठी खूप उपयुक्त आहे. जेव्हा आपण हात असा वरती करतो त्यानंतर असं खाली होतो, या पूर्ण भागामध्ये पूर्ण स्ट्रेच निर्माण होतो, ताण निर्माण होतो. त्या भागामध्ये दुखत असेल तर हळूहळू तुमचे दुखणे निघून जाते. ह्या एक्सरसाइज करायला एकदम सिंपल आणि साधे आहेत. जे लोक IT मध्ये काम करतात, ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे, जे लोक दिवसभर ड्रायव्हिंगचं काम करतात त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये, आपल्या कॉलनीमध्ये असे लोक असतील की ज्यांना शोल्डर पेन, नेक पेन होत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. एका व्हिडिओमुळे भरपूर जणांचा फायदा होतो. तसेच तुम्हाला खांदेदुखीवरती अजून एक व्हिडिओ बघायचा असेल तर मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी इथे दिलेली आहे, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.